नमस्कार. स्लाइस ऑफ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज जे पाहुणे आपण बोलवले आहेत आपल्याशी गप्पा मारायला, त्यांची आधी तुम्हाला मी थोडक्यात ओळख करून देते. ह्यांचं नाव आहे श्री नरसिंह नारायण पंत वालावलकर आणि ह्यांच्या प्रोफेशनल लाईफविषयी तुम्हाला माहिती देते. साधारण 1970 पासून ते 2010 पर्यंत त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आस्थापनामध्ये काम केलं आणि साधारण 1990 पासून ते 2010 पर्यंत त्यांनी ऑफिसर म्हणून या बँकेत काम केलं. आज त्यांना इथे बोलवण्याचं एक विशेष कारण आहे. ते असं की बहुतेक करून आपण असं बघतो की साधारण रिटायरमेंट आलं म्हणजे 50शी उलटली की माणूस असा विचार करायला लागतो की आता मी माझ्या कुठल्या छंदाला लक्ष देऊ किंवा आता माझं रिटायरमेंटचं लाईफ सुरू होणार आहे तर तो वेळ मी कसा घालवू, असा साधारण कल असतो आपल्या सगळ्यांचा. पण यांच्या बाबतीत मी असं सांगू इच्छिते तुम्हाला की अगदी ऐन तारुण्यामध्ये त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली आणि ते तिथपासून म्हणजे अगदी जेव्हा नोकरी लागली त्या काळापासून ते रिटायरमेंट नंतर आत्तासुद्धा म्हणजे आत्तापर्यंतसुद्धा ते वेगवेगळ्या संस्थांमधनं वेगवेगळ्या पदांवरती कामं करतायत. आणि आजचा हा इंटरव्ह्यू त्यांच्या कुठल्या कामाचा आपण प्रोपोगंडा न करता फक्त संस्था कशा चालतात किंवा संस्था कशा चालवल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये काय अडचणी असतात किंवा काय तिकडचा व्यवहार असतो, हे सगळं जाणून घ्यायचं यासाठी खरं त्यांनी त्याच ह्याच्यावरती संमती दिली आहे की माझ्या कार्याविषयी न बोलता आपण फक्त संस्थांच्या कार्यांविषयी बोलणार आहोत आणि ती माहिती लोकांना देणार आहोत. तेव्हा सगळ्यात आधी तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत. आपण प्रश्नांकडे वळूया. पहिलाच प्रश्न मी तुम्हाला असा विचारीन की थोडक्यात तुम्ही ज्या ज्या संस्थांमध्ये कामं केलीत, मग ते कार्यकर्ता असू दे किंवा नंतरच्या काळात पदाधिकारी असू देत, त्या संस्थांविषयी आधी तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. प्रामुख्याने 1968 पासून मी मुंबईत आल्यानंतर ज्या संस्थांशी माझा संबंध आला त्या प्रामुख्याने आमच्या धाती संस्था कुडाळ देशकरांच्या, त्याच्यामध्ये विद्यावती समाज, गौड ब्राह्मण सभा, निराश्रित सहाय्यकारी फंड आणि कुडाळ देशकरांची ग्रेट सोसायटी या मुख्य. आणि त्याच दरम्यान मग गावाकडच्या संस्था बघताना गावाला आमचं भगवती एज्युकेशन सोसायटी आणि ग्रामस्थ मंडळ इतक्यापुरतं ते मर्यादित ठेवलं आम्ही, कारण काय बाकी सगळे व्याप सांभाळून इतर काही करणं शक्य नव्हतं आणि तशी इच्छा पण नव्हती. आता गौड ब्राह्मण सभा किंवा गौड ब्राह्मण संस्था ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संस्था, प्रामुख्याने 3 संस्था, विद्यावती समाज, गौड ब्राह्मण सभा आणि निराश्रित सहाय्यकारी फंड. आता विद्यावती समाज ही संस्था अगदी सुरुवातीला म्हणजे 1892-94 दरम्यान सुरू झाली. त्यांचा एकच उद्देश होता की आपल्या ज्ञातीतील मुलांना शिक्षणासाठी मदत करणं, त्यासाठी देणग्या गोळा करणं, त्याच्या व्याजातून ते सगळं व्यवहार करणे इतक्यापुरतंच मर्यादित. त्याच्यानंतर 1894-97 दरम्यान मग गौड ब्राह्मण सभा ही एक आपली प्रातिनिधिक संस्था सुरू झाली की ही संस्था आपल्या ज्ञातीच्या एकूणच जीवनमानामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत राहिले. आणि त्यानंतर 1913 निराश्रित सहाय्यकारी फंड म्हणून एक संस्था आपण स्थापन केली आणि त्याचा मुख्य उद्देश होता की आपल्या ज्ञातीतील जे निराधार लोक आहेत, ज्यांना कोणाचा आधार नाही, मुलं बाळं नाहीत, म्हातारपणी त्यांचे आबाळ होऊ नयेत म्हणून त्यांना आर्थिक मदत करणं हा त्यातला हेतू होता. त्यानंतर 30 वर्षांनी साधारणपणे 1929च्या आसपास आपल्याच लोकांनी पुढाकार घेऊन गिरगावातच कुडाळ देशकर क्रेडिट सोसायटी एक संस्था स्थापन केली आणि त्याच्यातून मग कर्ज स्वरूपाने आपल्याच लोकांना मदत करण्याचा एक होता. अशा या 4 संस्था. पण या 4 वेगवेगळ्या संस्था जरी असल्या तरी त्या गिरगावातल्या रावबहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाल्यांची जी चॅरिटी आहे गिरगावात, त्याच एका इमारतीत त्या आहेत. आणि पुन्हा असं की त्यातले जे कार्यकर्ते आहेत, आत्ताचे पदाधिकारी म्हणा की कार्यकर्ते, हे 1-2 संस्थांमध्ये आलटून पालटून आहेत. त्यामुळे असा एक समज आहे की ही एकच संस्था आहे का, याच्या शाखा आहेत का, तर तसं नाही. या 4ही संस्था स्वतंत्र संस्था आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे त्यांचं रजिस्ट्रेशन आहे, त्यांचं ऑडिट, अकाउंट्स, इतर सगळ्या गोष्टी या वेगवेगळ्या असतात. फक्त कार्यकर्ते कॉमन असल्यामुळे बऱ्याच लोकांचा समज असतो की ह्या संस्था एकच किंवा एका संस्थेच्या शाखा आहेत का, पण तसं नाही आहे. आणि त्यामुळे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्या संस्थेकडे आपल्याला अप्रोच व्हायचं आहे आणि कुठल्या कामासाठी हे बघून ते करायला पाहिजे. वेगवेगळ्या आहेत, बरोबर. आता ना तुमच्या बोलण्यातनं असं साधारण जाणवलं किंवा तुमच्या या सगळ्या संस्थांच्या सुरुवातीला कुडाळ देशकर गौड ब्राह्मण असा एक कॉमन हे येतो. तर जे कुडाळ देशकर ऐकतायत हा इंटरव्ह्यू त्यांना माहिती आहे, पण
जे काही इतर समाजातली लोक आहेत ते जेव्हा हे ऐकतील तेव्हा त्यांना कुडाळदेशकर गौड ब्राह्मण याच्या ओरिजिन विषयी किंवा या ज्ञातीविषयी अगदी थोडक्यात तुम्ही माहिती द्या. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण हे पंचगौड ब्राह्मणांपैकी एक. ते फार पूर्वी उत्तर प्रदेशातून आले वगैरे ह्या गोष्टी जरी आपण बाजूला ठेवल्या तरी आत्ता जे कुडाळदेशकर गौड ब्राह्मण आपण आहोत ते साधारणपणे कोकण, त्याच्यानंतर गोवा आणि काही कर्नाटकाचा काही भाग एवढ्यातून प्रामुख्याने आपण आलेलो आहोत. आणि ह्या ज्या संस्था आपण आता बोलतो आहोत त्या संस्था पुढाकार होता तो फक्त कोकणातल्याच कुडाळदेशकरांचा होता. त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी गोवा आणि कर्नाटकामध्ये लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न केला. पण कर्नाटकातले लोक त्याप्रमाणे जास्त आपल्याशी कनेक्टेड राहिले ह्या संस्थांच्या बाबतीत. गोव्याचं तसं झालं नाही, कारण गोव्याकडे त्या काळामध्ये वेगळं वातावरण, वेगळी राजकीय परिस्थिती होती. पण ते सुद्धा कुडाळदेशकर आपल्यापैकी जायचं असंच मानलं पाहिजे. आता ह्या ज्या इतक्या संस्थांविषयी तुम्ही नावं सांगितली त्यांचं ॲक्च्युअल काम म्हणजे एखाद्या आपण त्या संस्थांविषयी नको, इन जनरल सामाजिक संस्थेचं काम कसं चालतं, काय स्ट्रक्चर असतं, काय नक्की तिथे काम करतात? आता या ज्या संस्था स्थापन झाल्यात ना त्या धर्मदायक त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आणि त्याचा उद्देश हा समाजाला मदत करण्यासाठी काही कामं करणं. आर्थिक मदत म्हणा, शैक्षणिक मदत म्हणा किंवा अन्य कुठलेही मेडिकल म्हणा, मदत करणं. त्यामुळे इथे प्रॉफिट मेकिंग हा मुद्दा नसतो. आणि दुसरं असं की मग पैसा येतो कुठून, तर आपल्या ज्ञातीतल्या लोकांतून जे देणगीदार दानशूर लोक आहेत त्यांनी दिलेल्या रकमा ह्या कायमस्वरूपी इन्व्हेस्ट करून ठेवून त्याच्यातून जे व्याज मिळेल त्यावरच आपण सगळं हे करत असतो. त्यामुळे देणग्या मिळवणं, त्याचा चांगला विनियोग करणं आणि आपल्या ज्ञातीतल्या लोकांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल असं पाहणं, इतक्यापुरताच हा व्यवसाय मर्यादित असतो. आणि ह्या आपल्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सुरुवातीच्या काळापासून त्याच्या उद्देशामध्ये आणि रचनेमध्ये असंच केलं होतं की ह्या संस्था फक्त आणि फक्त कुडाळदेशकर ज्ञातीच्या लोकांच्याच असतील आणि त्यांच्यापुरत्याच मर्यादित असतील. बरोबर. पण मग इथे जी काम करतात आता माणसं, कारण एखादी संस्था म्हटली की नुसता निधी किंवा हेतू असून उपयोग नाही, तर तिथे काम करणारी माणसं पण लागतात. त्यांची साधारण पदाधिकाऱ्यांची रचना कशी असते, म्हणजे काय हायरार्की वगैरे अशी असते का? कसं आहे, कुठली संस्था म्हटली आणि ती जर धर्मदायित्याकडे रजिस्टर वगैरे करायची असली तर मिनिमम 10-11 अशा लोकांनी एकत्र येऊन ती संस्था स्थापन करावी लागते. त्यांच्याकडे तिची नोंदवावी लागते. आणि मग तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये तुमचा व्यवहार कसे चालतील, तुमचे उद्दिष्ट काय, तुम्ही पैसे कुठून गोळा करणार, त्याचा विनियोग कसं करणार आणि संस्थेचा रोजचा दैनंदिन कारभार कोण चालवणार, कोणाचे काय अधिकार हे समाविष्ट असलेली एक नियमावली, त्याला घटना ही तयार करावी लागते आणि ती धर्मदायित्वाने द्यावी लागते की आम्ही ह्या नियमाप्रमाणे काम करू. आणि त्यांनी मंजुरी दिल्यानंतर कामाला सुरुवात होते. आता ह्या संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये सभासद नोंदणी करताना आपण म्हटलं की 18 वर्ष पूर्ण झालेलं कोणी कुडाळदेशकर स्त्री पुरुष सभासद होऊ शकतात. पण हे सभासद सगळे सभासद एकत्र येऊन तर काही संस्था चालवणार नाहीत. मग ते आपल्या ह्याच्यातून एक 11 किंवा 15 लोक निवडून देतात आणि त्या 15 लोकांनी ही वर्षभर ही संस्था चालवावी अशी अपेक्षा असते. आणि मग त्या 15तूनही नंतर मग कोणीतरी एक अध्यक्ष, एखादा सेक्रेटरी, खजिनदार की जे रोजचा व्यवहार पाहतील अशांची निवड केली जाते. आणि हे जर समजा अध्यक्ष, खजिनदार आणि सेक्रेटरी हे रोजचे व्यवहार बघत असतील तर ते कार्यकारी मंडळाला जबाबदार असतात, पूर्ण 15 लोकांना. आणि हे 15 लोक मिळून शेवटी त्या संस्थेच्या सामान्य सभासदांना जबाबदार असतात. आणि एक वर्षातून एक वार्षिक सभा जी होते त्यामध्ये या सगळ्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं, झालेल्या खर्चाला मंजुरी घ्यावी लागते आणि सगळं काम व्यवस्थित चाललं आहे की नाही हे सभासदांना कळू शकतं. पुढचा असा एक प्रश्न मग ह्याच्यातून असा निर्माण होतो की स्टाफ जो आपण ठेवतो या संस्थांमध्ये त्यालाही काही नियम असतात की बाबा इतकं काम असेल तर तुम्ही स्टाफ ठेवू शकता वगैरे, असं काही नियम आहेत का? मुळात जेव्हा या संस्था स्थापन झाल्या तेव्हा स्टाफ वगैरे ठेवणं हा प्रकार नव्हताच. म्हणजे सेक्रेटरी असेल त्याने सगळे व्यवहार करायचे, लिखाणाचं काम करायचं, हिशोब, खजिनदार असेल त्याने हिशोब ठेवायचे. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा संस्थेचा व्याप वाढत गेला तेव्हा मग एखादा क्लार्क किंवा एखादा मॅनेजर याची कर्मचारी म्हणून नेमणूक करण्याचं ठरलं. आणि तशी तरतूद घटनेमध्ये असते की तुम्ही कर्मचारी नेमू शकता, त्यांचे नियम ठरवू शकता, त्यांचे काय वेतन किती द्यायचं त्यांना ठरवू शकता. मग त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं इतर
व्यवस्थापनामध्ये आपण चालतं. बघतो, कर्मचारी नेमणं आणि त्यांचं काय असेल ते सगळं बघणं हे करू शकतो. पण आमच्या सगळ्या म्हणजे गिरगावातल्या मेन संस्थामध्ये तरी हा प्रकार फारसा कमी आहे. आम्ही 1 किंवा 2 माणसं हे कर्मचारी म्हणून नेमलेले असतात, पण ते सुद्धा संस्थेबद्दल आस्था असणारेच. म्हणजे निव्वळ काय म्हणतात ते नोकरी करण्यासाठी आलेले असे लोक आमच्याकडे नाहीत. जे आहेत ते सुद्धा संस्थेचा एक भाग म्हणून काम करतात. त्यामुळे मालक आणि नोकर हा कॉन्सेप्ट आमच्या इथे या नाही. संस्थामध्ये बिलकुलच नाही आहे. कुठलंही आता आपण जे बोललो त्याच्यावरनं एक लक्षात येतं की प्रॉफिट मेकिंग असू देत ती संस्था किंवा नॉन प्रॉफिट मेकिंग असू देत, तिथे आर्थिक व्यवहार इन्व्हॉल्व आहेत. मग अशा वेळेला ते आर्थिक व्यवहाराचं नोटिंग करणं किंवा त्याचे बुक्स सगळ्या मेंटेन करणं, याविषयी तुम्ही थोडक्यात जरा माहिती द्या की ते कसं केलं पाहिजे किंवा कसं असलं पाहिजे. कसं असतं, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन जे असतात त्यांचा मेन उद्देश काय असतो की नफा मिळवणं. नफा मिळवण्यासाठी म्हणून त्यांना ज्या काही ॲडजस्टमेंट कराव्या लागतात तशा प्रकारची कुठलीही ॲडजस्टमेंट या धर्मदाय संस्थांमध्ये करण्याची आवश्यकता पडत नाही. कारण धर्मदाय संस्थांचं उत्पन्न आहे हे ज्या देणग्या त्यांनी मिळवल्या असतील आत्तापर्यंत त्याच्यावर मिळणाऱ्या उत्पन्नातून म्हणजे व्याजातूनच असतं. आणि आमच्या ह्या संस्था अशाच आहे, आम्ही कुठल्या प्रकारचं व्यवसाय स्वरूप त्याला आलेलं नाही आहे. त्यामुळे हिशोब ठेवणं वगैरे या गोष्टी फारशा महत्त्वाच्या म्हणजे फारशा कठीण नाहीत. कारण काय, देणगीचं एक पुस्तक असतं, कोणीतरी देणगी आणतो, त्याची नोंद ठेवणं, पैसे बँकेत भरणं किंवा संस्थेच्या कार्यकारी मंडळाने जो निर्णय घेतला त्याप्रमाणे ते खर्च करणं, एवढंच काम असल्यामुळे हिशोब ठेवणं वगैरे हा फारसा मोठा मुद्दा या संस्थांमध्ये नसतो की जो एक माणूस सुद्धा सगळी कामं करू शकतो. फक्त अलीकडच्या काळामध्ये काय झालं आहे की धर्मदाय आयुक्तांचे जी बंधनं येत आहेत की तुम्ही तुमचं रेकॉर्ड अशाच पद्धतीने ठेवलं पाहिजे, ऑडिट करून घेतलं पाहिजे, पुन्हा तुम्ही इन्कम म्हणजे आयकर विभागाशी तुमचं काय व्यवहार असेल तर त्याचं तुम्ही नोटिंग ठेवलं पाहिजे. ह्या ज्या काही कायदेशीर तरतुदी करण्यासाठी जी कामं करावी लागतात ती करणं अतिशय आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या संस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे दरवर्षी तुमची जर कार्यकारी मंडळाची म्हणजे अकाउंट्स तयार झाले, ऑडिट झाले तर ते धर्मदाय आयुक्ताला पाठवणं, तुमचं उत्पन्न किती आहे ते बघून तुम्हाला आयकर विवरण भरणं आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण त्या तशा व्यावसायिक संस्था ज्या असतात त्यांच्या तितक्या त्या कठीण नसतात. फक्त एवढंच आहे की त्या वेळच्या वेळी होणं गरजेचं असतं आणि तेच आमच्या संस्था करतात. त्या बाबतीत आम्हाला कधी कोणी आम्हाला दोष दिलेला नाही. कुठल्याही सरकारी खात्याकडून सुद्धा आम्हाला त्या बाबतीत कधी त्रास झालेला नाही. तेच मी या सरकारी खात्याचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून आता पुढचा प्रश्न विचारते की काय परमिशन्स या संस्थांना लागतात किंवा दरवर्षी कुठले हे सबमिशन त्या ह्याच्याकडे झालं पाहिजे धर्मादाय आयुक्ताकडे किंवा काय नियम आहेत त्याचे. धर्मादाय आयुक्ताचा पहिला नियम आहे म्हणजे तुम्ही वर्षभर जे काय केलं अकाउंट्स म्हणजे जमा खर्च केला त्याचं तुम्ही ऑडिट करून घ्यायचं आणि ते ऑडिट झालेलं स्टेटमेंट्स आणि ऑडिटरचा रिपोर्ट हे आम्हाला सबमिट करायचं. आता ते ऑनलाईन पण सबमिट होतं. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की ठराविक मर्यादेपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न झालं असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं आणि त्यांनाही इन्कम टॅक्स रिटर्नच्या स्वरूपात ते भरावं लागतं. किंवा उत्पन्न जर वाढलं असेल तर तुम्हाला TDS वगैरे कापला जातो, तर तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता असेल तर तो परत मिळवणं या गोष्टीसाठी आयकर खात्याशी तुम्हाला पत्रव्यवहार करावा लागतो की त्यांच्या नियमाप्रमाणे वागावं लागतं. त्यानंतर आता आमच्या या संस्थांमध्ये विद्यार्थी समाज ही एक अशी संस्था आहे की जिला परदेशातून सुद्धा देणग्या येतात आणि त्या घेण्यासाठी एक वेगळी परवानगी घ्यावी लागते. ती आम्ही या संस्थेची जेव्हा 125 वर्ष पूर्ण होत होती तेव्हा ती परमिशन आम्ही घेतली. तर त्या बाबतीत सुद्धा खूप काटेकोर नियम असतात की येणारी देणगी देणारे ग्रस्त कोण आहे, त्याने कुठल्या हेतूने दिली, त्या हेतूसाठी ती तुम्ही खर्च केली पाहिजे आणि त्याचा एक काटेकोर हिशोब हा होम मिनिस्ट्रीला दिल्लीमध्ये द्यावा लागतो. 3 महिन्यांनी त्याच्यासाठी एक रिपोर्टिंग असतं. हे सगळं काळजीपूर्वक करावं लागतं. ते केलं नाही तर त्याच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन पण असे आहेत की पदाधिकाऱ्यांना पण त्याच्या बाबतीत शिक्षा वगैरे होऊ शकते. संस्थेला तर होतेच पण पदाधिकारी सुद्धा जबाबदार ठरले जातात. विशेषतः फॉरेन डोनेशन जे तुम्ही ज्या कारणासाठी घेतलं त्याच कारणासाठी ते वापरलं पाहिजे. आमच्या संस्थेमध्ये ते फारसे व्यवहार नाही आहेत पण अशा फॉरेन डोनेशन घेणाऱ्या ज्या संस्था आपल्या इंडियामध्ये आहेत ते जे काही प्रकार करतात त्यांच्यासाठी जे काही कठोर नियम भारत सरकारने निर्माण केलेले आहेत किंवा तयार केलेले आहेत ते आम्हालाही पाळावे लागतात. तसं काय त्याच्यामध्ये हे नाही.
तसं आता हेतूविषयी तुम्ही म्हणालात की हेतू असला पाहिजे, त्याच्यानंतर त्याला आर्थिक मदत लागते किंवा आपण काही व्यवहार आपले क्लिअर ठेवायला पाहिजेत. तसं या सगळ्या संस्था शेवटी चालतात ह्या माणसांच्या एकत्रित येण्यामुळे चालतात. वेगवेगळ्या टेम्परामेंटची माणसं एकत्र येऊन एका संस्थेमध्ये काम करतात. अशा वेळेला तुम्ही इतके वर्ष काम केल्यानंतर काय सांगाल की हे जेव्हा वेगळी टेम्परामेंटची माणसं एकत्र येतात तेव्हा नक्कीच एकमेकामध्ये काहीतरी विचारांमध्ये त्या फारकत असणार. त्यावेळेला कसं या संस्था म्हणजे संस्थात काम करणाऱ्या लोकांनी काय केलं पाहिजे जेणेकरून हे जे मतभेद आहेत ते संस्थेच्या प्रगतीच्या आड येणार नाहीत? कसं आहे की प्रॉफिट मेकिंग संस्था असली तर त्याच्यातून मला प्रॉफिट किती, तुम्हाला त्याचा काही फायदा आहे का वगैरे ह्या गोष्टी असतात. आमच्या संस्थेमध्ये तसं काहीच नाही आहे. हे नॉन प्रॉफिटेबल संस्था आहे, त्यामुळे अशा प्रकारचे मतभेद व्हायचा प्रश्न येत नाही. पण एक आहे की जेव्हा आपण ज्याला जनरेशन गॅप म्हणतो की जुन्या काळातल्या लोकांचे विचार करण्याची पद्धती, हिशोब ठेवण्याची पद्धती, विशेषतः जेव्हा आता कॉम्प्युटर आले तेव्हा ते ॲक्सेप्ट करण्याच्या बाबतीत आमच्या संस्थेमध्ये मतभेद होते की हे काही आपल्याला शक्य होणार नाही असं जुन्या लोकांचं म्हणणं होतं. काही नवीन लोकांचं म्हणणं होतं की शक्य होणार नाही असं नाही, ते आपल्याला करावं लागेल. अशा प्रकारे जनरेशन बदलल्यानंतर जे काही मतभेद येतात ते असू शकतात. पण मुळात असं आहे की ही संस्थेचा उद्देश काय आहे की आपल्या नातीच्या लोकांना काहीतरी मदत करणं, मग वैद्यकीय असेल, एज्युकेशन असेल किंवा गव्हर्नमेंट सगळ्यासारख्या संस्था असतील तर त्यामध्ये आता KPL आपण करतो, त्रैमासिक म्हणून एक संस्था, एक कम्युनिटी गॅझेट निघतं, किंवा वधूवर मेळावा असतो किंवा स्नेहसंमेलन होतं, त्यातल्या मान्यवरांचे सत्कार वगैरे असे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा असं काही उद्देश नसतोच. त्यामुळे तशा प्रकारचं काही मतभेद होण्याची शक्यता नसते. आणि दुसरं असं की ह्या ठिकाणी काम करणारे जे लोक आहेत ना ते लोक निव्वळ आवड हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मला सोशल वर्क करायचं आहे म्हणून मी आलोय असं कोणी सांगून आलेलं येत नाही आणि आलेलं तर चालणार पण नाही. की आपण एक आवड असली पाहिजे, म्हणजे तरच तुम्ही तिकडे आलात तर तुमचा टिकाव लागतो. आणि दुसरी गोष्ट असं की अशा संस्थांमधून काम करताना समजा तुम्ही तुमचे विचार जेव्हा मांडता संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल की मला याच्यात थोडासा बदल हवा असं वाटतं की हे तुम्ही करता ते आता आउटडेटेड झालेले, त्याचे वेगळं काहीतरी आपण करायला पाहिजे असं जेव्हा आपण सांगतो एखादा कार्यकर्ता म्हणून, तेव्हा त्याच्यातून जर काही जबाबदारी आपल्यावर आली तर ती स्वीकारण्याची तयारी तुमची असली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे तुम्ही एखादी सूचना केलीत आणि उद्या मॅनेजिंग कमिटीने म्हटलं की बाबा हे तुम्ही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आम्हाला ते जमणार नाही किंवा आमच्याकडे तेवढी मॅनपॉवर नाही आहे, तर तुम्ही असं म्हटलं पाहिजे ना मी तुम्हाला मदत करतो, मी करून दाखवतो, करून देऊ शकतो. असं जे लोक सांगतात ना ते लोक त्याच्यामध्ये टिकाव देऊ शकतात. आणि दुसरं असं की या संस्थांचं असं धोरण आहे की येताना तुम्ही सामान्य कार्यकर्ता म्हणून या, तुमचं स्वतःचं जे काय हे असेल स्किल असेल ते तुम्ही दाखवा, जबाबदाऱ्या घ्यायला शिका आणि हळूहळू जबाबदाऱ्या तुम्ही जेव्हा घ्यायला सुरुवात कराल तेव्हा वरची जी पदं रिकामी होतात ती तुम्हाला मिळत जातील. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी 84 पासून या विद्यार्थी समाजामध्ये आलो, त्याच्यानंतर 2012 पर्यंत अशी परिस्थिती आली की मला या संस्थेचं अध्यक्षपद मिळालं. तर हे सगळं आम्ही आधी जे केलेलं काम होतं ते बघून आमच्या लोकांनी आमच्या दिलेली जबाबदारी आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे काय म्हणतात की मी अमक्याचा मुलगा किंवा अमक्याचा नातू असा प्रकार नाही, असं होत नाही. परंतु हे मात्र खरं आहे की ह्या संस्थांमध्ये काही कुटुंब अशी आहेत की ज्या कुटुंबाची 4-4 पिढ्या लोक काम करतात. म्हणजे पणजोबा सुद्धा आमच्या संस्थेत काम करत होते, आजोबा पण करत होते, मुलगा पण करतो, आता नातू पण करायला लागलेले. असे काही कुटुंब आहेत आपल्याकडे, पण ते तो मुद्दा वेगळा आहे, त्यांचा सन्मानही आम्ही ठेवतो, पण त्यांची तशी कधी अपेक्षा नसते. ती एक काय म्हणतात ती सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून आलेले ते लोक असतात. तुमच्याशी बोलताना आणखीन एक गोष्ट मला नेहमी जाणवते की तुम्ही असं म्हणता की कोकणातून जी जुनी तुमची पिढी किंवा तुमच्या आधीची पिढी आली मुंबईत, त्यांना आपलं बस्तान इथे बसवण्यासाठी म्हणून असेल किंवा एकत्रित येण्याची गरज होती म्हणून असेल, तुम्ही संस्थांची निर्मिती केलीत आणि त्या निमित्ताने एकत्र आलात मदतीच्या हिशोबाने एकमेकाच्या. पण मग जनरेशनचं पण आत्ता तुम्ही बोललात की जनरेशनमुळे हा थोडासा विचारांमध्ये फरक पडतो. तर ही जी आत्ताची जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये थोडीशी या संस्थांविषयी उदासीनता आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच आहे. कारण काय माहिती आहे ना की या ज्या संस्था स्थापन झाल्या तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप बदल झालेला आहे. उदाहरणार्थ विद्यावधीचंच घ्यायचं म्हटलं तर विद्यावधी जेव्हा स्थापन झाली जवळपास 30 वर्षापूर्वी, तेव्हा या लोकांनी त्यावेळेस शिकणारा विद्यार्थी होता त्याला 2 रुपये स्कॉलरशिप दिली होती. अरे बापरे. त्यामुळे परंतु ते 2 रुपये स्कॉलरशिप सुद्धा त्या मुलाला गरजेची होती. आणि कोकणात अशी परिस्थिती होती, विशेषतः कुडाळ ज्ञाती
ती कोकणात जी काही घरं होती त्याच्यामध्ये अशी परिस्थिती होती की त्या मुलांना शिक्षणासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा बेळगाव याशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यातल्या त्यात मुंबईत आपलं आधीचं कोणतरी जर समजा नातेवाईक राहत असेल किंवा ओळखीचं कोण राहत असेल तर त्याच्याकडे राहून पुढचं शिक्षण माझ्या मुलाने करावं आणि आपलं काहीतरी भवितव्य ठरवावं असं आमच्या पालकांची इच्छा होती. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण जेमतेम कोण 7वी कोण 11वी असं शिक्षण पूर्ण करून नोकरी धंदा आणि जमलं तर शिक्षण अशा उद्देशाने हे लोक मुंबईत आले. आणि ह्याच लोकांनी ही संस्था स्थापन केल्या. कारण या आधी कोणीतरी एस्टॅब्लिश असलेल्या माणसाने स्वतः पुढाकार घेऊन या संस्था स्थापन केल्या असं नाही. फक्त त्याला अपवाद एकच आहे, ते म्हणजे आपले अनंत शिवाजी देसाई टोपीवाले. ही मुलं जेव्हा अशा प्रकारची काही धडपड त्या काळात करत होती 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते अनंत शिवाजी देसाई टोपीवाले. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा नारायण आणि नंतर नातू मोतीराम हे लोक. आणि अजूनही आम्हाला अभिमानाने सांगावं लागतो की कुठल्याही कामासाठी आम्ही त्या कुटुंबियांकडे गेलो तर त्यांचा आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो आणि चांगला असतो, ते नक्की आहे. पण ह्या लोकांनी जेव्हा संस्था स्थापन केल्या त्याच्यानंतर हळूहळू वाढत गेलं. आता सोर्सेस लिमिटेड होते आणि गरजा खूप होत्या, त्यामुळे त्यांना काही बंधनही पाळावी लागत होती. त्या काळामध्ये असं बंधन होतं की एखाद्या कुटुंबामध्ये एकच मुलगा, आम्ही त्याला मदत करू. म्हणजे मोठा शिक्षणासाठी मदत, मोठा मुलगा जर असेल तर त्याला आम्ही मदत करतो. ते कुठपर्यंत तर त्याने साधारणपणे ग्रॅज्युएशन करावं आणि मग ग्रॅज्युएशनच्या नंतर त्याची भावंड किंवा त्याची आणखीन जी मुलं असतील त्याच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेकडे न येता तू घ्यावीस, अशा प्रकारचं साधारणपणे ते स्वरूप होतं. आता ते राहिलं नाही, कारण आता संस्थेकडे थोडे पैसे पण असतात. त्यामुळे आता आपल्या ज्ञातीतून कोणी अर्ज केला तर त्याला अशा प्रकारचे कुठेही बंधन न घेता मदत केली जाते. पण त्याच्यामध्ये एक हे आहे की आमची जी व्याख्या आहे, मदत कोणाला करतो आम्ही तर गरजू आणि होतकरू. त्यामुळे गरजूचा अर्थ तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांसाठी ही मदत पहिल्यांदा केली जाईल आणि परत तो होतकरू असला पाहिजे. म्हणजे निदान तो दरवर्षी पास वगैरे होत गेला पाहिजे तर दिले पाहिजे, तर त्या लोकांसाठी करतो. आता परिस्थिती खूप बदलली आहे. आता शिक्षणासाठी मदत म्हणजे मी त्यांचं नाव घेत नाही, पण आपल्या ज्ञातीतले एक महत्त्वाचे व्यक्ती की ज्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की मला ह्या संस्थेने 8 रुपये शिष्यवृत्ती दिली म्हणून माझं शिक्षण पूर्ण झालं आणि नंतर आपण मोठ्या पदावर गेलो. तर अशा प्रकारे त्या काळातली जी परिस्थिती होती आत्ता राहिली नाही. आता समजा संस्था एक 200-250 मुलांना मदत देते. त्या मदतीची जर एकूण रक्कम बघितली ती जवळपास 50 ते 55 लाख असते एका वर्षाला. त्यामुळे ते सगळं स्वरूप जरी वाढलं असलं तरी शिक्षणाची आता खर्च पण वाढलेला आहे. आणि विशेषतः त्या काळामध्ये प्रायव्हेट शिक्षण नव्हतंच, आता प्रायव्हेट शिक्षण आहे, त्यामुळे त्याचा खर्चही भरपूर असतो. तर ह्या सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे संस्था त्यांना मदत करते का तर नाही. मग आम्ही काय करतो की आमच्याकडे उपलब्ध असलेले फंड आणि एकूण आलेले अर्ज हे विचारात घेऊन साधारणपणे आपण त्याचं विभागणी करतो. आणि जर आम्ही ठरवलं की 10वी 12वीच्या मुलांना इतके द्यायचे तर मग सगळ्यांना सारखे, मग तो कमी जास्त असं होत नाही. आणि हे आपण नवीन पिढीच्या उदासीनतेविषयी नवीन पिढीच्या उदासीनते असं आहे ना की जर नवीन पिढीला शिक्षणासाठी या संस्थेची शिक्षण फक्त नाही, तुमच्याकडे काम करायला येणारी जी पिढी किंवा तुम्हाला आता ज्या पिढीची गरज आहे त्या पिढीची सुद्धा तुमच्या संस्थांविषयी फार आत्मीयता नाही असं तुम्हाला वाटतं का? आत्मीयता आहे, आत्मीयता नाही असं नाही. पण काय माहिती आहे ना की त्या काळात लोकांनी आपला नोकरीधंदा सांभाळून संध्याकाळी म्हणा किंवा सुट्टीच्या दिवशी ह्या संस्थेचं जे काम केलं, सुरुवातीच्या काळामध्ये खूप मेहनत करायला लागली त्या लोकांना. ते जे काम केलं ना ते करायला आजची पिढी तयार नाही. आता तयार नाही याचा अर्थ काय की त्यांना ते शक्यही नाही, कारण एकंदर त्यांचे जे प्रोफेशनल्स आहेत त्याच्यामध्ये ते त्यांना शक्यच नाही आहे. आणि त्यामुळे आमच्याकडे जे लोक येतात ते साधारणपणे निवृत्तीच्या आसपास आलेले लोक असतात. पण त्याला काही अपवादही आहेत. म्हणजे किरण सामंत म्हणून एक आमचा कार्यकर्ता आहे, हा जवळपास वयाच्या 28-29व्या वर्षी स्वतःहून संस्थेच्या कार्यालयात आला आणि म्हणाला की बाबा मी या संस्थेकडून मदत घेतलेली आहे, तर या संस्थेमध्ये जर काही काम करायचं असेल तर मी ते करेन. आणि अशा प्रकारे त्याने सुरुवात केली आणि आजही आता तो संस्थेचा विश्वस्त म्हणून जवळपास रोज आपलं योगदान देत असतो. त्यामुळे असे काही लोक असतात आणि आमचा भरोसा अशाच लोकांवर असतो. कारण काय आम्ही 15 लोक रोज तिकडे जाऊ शकत नाही, त्यामुळे ज्याला कोणी शक्य आहे जो ऑफिसमध्ये बसतो त्यालाच ते सांभाळावं लागतं. आणि एक नाही 2-3 संस्थाचे लोक सुद्धा त्यांना सांभाळावे लागतात. जरी समजा तो विद्यावधीचे बसलो असलो तरी समजा गव्हर्नमेंटचं कोणी आलं, निराश्रीचं कोण आलं तर त्यांना
कारण काय येणाऱ्याची अपेक्षा ही मी नातीच्या संस्थेत आलो अशी असते. तुमचं हे कायदेशीर स्वरूप आहे त्याची लोकांना काही हे नसते ना, आणि ते करतो आम्ही, त्यामुळे काय प्रश्न नाही. आणि या तिन्ही संस्थांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आहे, चारही संस्थांमध्ये गिरगावातल्या. आणि आता असंही झालंय की मुंबई आणि परिसरामध्ये आपले लोक पसरल्यामुळे अगदी डोंबिवलीपासून विरार, वसई, पालघरपर्यंत, पनवेल, गोरेगाव ह्या सगळ्या भागातही त्या तिथल्या पुढारीस्करांनी आपल्या संस्था स्थापन केल्या. तेही स्वतंत्र आहेत, त्यांचे उद्देश वगैरे स्वतंत्र आहेत त्यामध्ये, पण त्या सगळ्या संस्थांचं आणि गिरगावातल्या मध्यवर्ती संस्थांचं कोऑर्डिनेशन सुद्धा चांगलं असतं. त्याच्यामध्ये काय हे नसतं. आणि KPL हा जो प्रकार गव्हर्नमेंट संस्था अलीकडे करते ते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की 26 किंवा 27 संस्था कुडाळ आणि आपल्या मुंबई आणि कोकण आणि ह्या परिसरातल्या कर्नाटकामधल्या या मिळून हा कार्यक्रम करतात. अर्थात त्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि आमच्या संस्थेला आवश्यक असणारे कार्यकर्ते ह्याचा मेळ अजूनही बसत नाहीये. आमची अपेक्षा अशी आहे की हे कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र येणारी जी तरुण मंडळी आहे त्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन या संस्थेची जबाबदारी स्वीकारावी, पण ते तितकं व्हावं त्या प्रमाणात होत नाही. तर ते मूळ उद्देश KPLचा तोच होता की त्या निमित्ताने मुलं नवीन आपल्याकडे बाबतीत जसे जसं आमचा अनुभव येतोय तसं तसं आम्ही त्यात बदल करण्याचे प्रयत्न करतो आणि ते होईल त्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. म्हणजे कार्यक्रम उत्तम होतो, सगळे लोक जमतात, फक्त त्याचं रूपांतर आता थोडंसं पुढच्या ह्याच्यात झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय करता येईल? आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो झालाय की इतकी वर्ष आपण ज्ञाती संस्था म्हणून मुंबईमध्ये असलो तर या मध्यवर्ती संस्थांना स्वतःची मालकीची इमारत किंवा जी लोकांची अपेक्षा असते की आपल्या कम्युनिटीचा हॉल असावा किंवा काहीतरी असं असावं असं अजून काही नाही आहे आपल्याकडे. त्याच्या बाबतीत आत्ता गव्हर्नमेंट सभा ही संस्था अशी आहे की ती कुठल्याही क्षेत्रात नातीच्या संबंधात नातीच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी कुठल्याही प्रोजेक्टमध्ये भाग घेऊ शकते. विद्यावधीला तसं करता येणार नाही कारण विद्यावधीचा उद्देश एकच आहे की मुलांच्या शिक्षणासाठी. निराश्रितला ते करता येणार नाही कारण त्यांचा उद्देश ठराविक आहे. क्रेडिट सोसायटीचं तर त्यांच्या कार्यकर्त्यापुरतं ते लिमिटेड आहे. पण गव्हर्नमेंट सभा अशी एक संस्था आहे की तिने जर समजा असा एखादा विषय घेतला नातीच्या सर्वांगीण विकासासाठी एखादा विषय घेतला तर ते घेऊ शकते. आणि तशा प्रकारचे प्रयत्न आमचे सुरू आहेत की नजीकच्या काळामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी संस्थेचं एक सभागृह हॉल असावा अशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. आणि KPLच्या माध्यमातून जे संघटना किंवा जे लोक एकत्रित आहेत त्याच्यातून ही योजना सुद्धा शक्य होईल असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्या ज्या दोन संस्था आहेत म्हणजे विद्यावृद्धी समाज आणि निराश्रित ह्याच्यातर्फे तुम्ही ज्यांना मदत देता, मुलं असतील किंवा निराधार जे आहेत, निराधारांचं तर आपण विषय येत नाही, पण ज्या मुलांना तुम्ही मदत करता त्या मुलांकडनं काही तुमच्या संस्थेच्या अपेक्षा आहेत का? ते कसं आहे, विद्यावृद्धी समाज ही संस्था मुलांना जे पारितोषिक जे मदत देते तर त्यांची अशी अपेक्षा सुरुवाती होत नाही. पहिल्या दिवसापासून या संस्थेची अपेक्षा अशी आहे की आम्ही मदत दिल्यानंतर त्या मदतीच्या ह्यातून तुम्ही जर शिक्षण घेतलं आणि नोकरी धंद्याला लागलात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जेव्हा स्थिर स्थावर होता तेव्हा आर्थिकदृष्ट्या जेव्हा स्थिर स्थावर व्हा तेव्हा एक आठवण म्हणून किंवा सामाजिक जाणीव ठेवून या संस्थेला तुम्ही मदत करा. त्याचं ढोबळ मारण्याचं स्वरूप काय असतं की आम्ही जर तुम्हाला मदत केली असेल आणि त्यामध्ये तुम्ही शिकून तुम्ही आता नोकरी व्यवसायाला करत असाल आणि जर स्थिर स्थावर झाला असाल तर आता तुम्ही संस्थेकडे बघा, संस्थेला मदत करा. त्याचं स्वरूप म्हणजे असं की तुम्हाला जी आम्ही शिष्यवृत्तीची रक्कम दिली आहे त्याची परतफेड करून सुरुवात करा. त्याला म्हणून ते ऐच्छिक रिफंड असं ते म्हटलंय. आणि ते त्याच्या यामध्ये कुठल्याही प्रकारचं कायदेशीर बंधन कुठल्याही मुलांवर नसतं. नैतिक जबाबदारी म्हणून जशी नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे की त्यांनी नैतिक जबाबदारी जाणून आम्हाला ते द्यावे, तसं आम्ही कार्यकर्ते आमची नैतिक जबाबदारी मानतो की अशा प्रकारे लोकांना त्या मुलांपर्यंत पोहोचून त्यांना याची जाणीव देऊन काही रक्कम दरवर्षी गोळा करावी. अलीकडच्या काळामध्ये आम्हाला थोडं चांगलं यश त्याच्यामध्ये येत आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे किरण सामंत हे ते मॉनिटर करतात आणि त्यामुळे साधारणपणे 15 ते 20 लाख रुपये आता आम्हाला दरवर्षी पूर्वी शिकून गेलेली मुलं हे पैसे देतात. आणि ते सुद्धा आम्ही मग शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये त्यातला मेजर पोर्शन हा वाटतो. त्यामुळे आता यावर्षी समजा जर आम्ही 60 लाखाची शिष्यवृत्ती दिल्या असतील तर त्यातल्या समजा
45 ते 50 लाखाच्या शिष्यवृत्ती आमच्या व्याजातून मिळालेल्या आणि 10-15 लाखाच्या शिष्यवृत्ती जे आम्हाला रिफंड मिळाला त्याच्यातून आपण ते करत असतो. पण मी निश्चितपणे सांगेन की रिफंड हा जो विषय आहे तो पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणालाही त्याच्यावर सक्ती होत नाही. कशा प्रकारची कायदेशीर कारवाई वगैरे हा मुद्दा नाही आहे. फक्त दोघेही जण म्हणजे आपण सुद्धा नैतिक चितर्षक असून संस्थेला मदत करा आणि आम्ही पदाधिकारी असेपर्यंत ही आमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्हाला त्याची जाणीव देणं. त्याप्रमाणे होतं आणि अशा प्रकारे ते सगळं असल्यामुळे आता एक मुद्दा असा आहे की कोण अर्ज करू शकतो आपल्याकडे. तर साधारणपणे आत्ताची परिस्थिती अशी आहे की ज्या पालकांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे, जे लोक आपला उत्पन्नाचा दाखला म्हणून काय समजा सॅलरी सर्टिफिकेट किंवा मामलेदारचा दाखला किंवा आयकर पेपर असं काहीतरी देऊ शकतात आणि ज्यांचा मुलगा शिकतोय तो 5वी पासून मग पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जर शिकत असेल आणि तो जर व्यवस्थित पास झाला असेल आणि कुठल्या आता त्याच्यामध्ये प्रायव्हेट संस्थेमध्ये जातो की गव्हर्नमेंट हा मी करत नाही, तर तो अर्ज करू शकतो. आणि ज्याने अर्ज केला तो गरजू आहे ह्याच्यात बसत असेल तर तो गरजू आहे असं समजून आम्ही त्याचं स्क्रुटिनी करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने काय लागतं की गेल्या वर्षी तो पास झालाय हे प्रूव्ह करण्यासाठी त्याचं मार्क लिस्ट, त्याच्यानंतर यावर्षी तो शिक्षण घेतो आहे हे कन्फर्म करण्यासाठी तो ज्या वर्गात शिकतो त्याच्यामध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट तो मिळायला उशीर होत असेल तर फी भरल्याचा दाखला वगैरे. आणि कुडाळदेशकर आहे, अर्ज करणारा मुलगा कुडाळदेशकर आहे याचं थोडंसं काय म्हणतात तो आपल्याला कॉन्फिडन्स यायला पाहिजे. म्हणून आम्ही ज्ञातीतल्या 2 लोकांनी त्याचं रिकमेंडेशन द्यावा, शिफारस करावी. ज्ञातीतल्या 2 लोकांनी त्यांची शिफारस करावी. आता ज्ञातीतले 2 लोक जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ते मान्यवर असायचं असा अपेक्षा असतो. पण निदान त्या लोकांना आम्ही माहिती असलं पाहिजे. कोकणातून जे लोक आमच्या ओळखीचे आहेत किंवा तिथल्या संस्थांमध्ये काम करणारे आहेत अशा लोकांनी किंवा तिथले डॉक्टर आहेत आमचे किंवा शाळेतले हेडमास्टर वगैरे आमचे बरेच लोक असतात, अशा लोकांनी ते शिफारस करावी अशी अपेक्षा असते. आणि बाकी काही नाही, बाकीचं जी माहिती द्यायची असते ती ते कुडाळदेशकर आहे हे व्हेरीफाय करण्यासाठी. कारण बऱ्याच वेळा वालावलकर खानोलकर अशी कामं नावं असतात त्यामुळे ते कुडाळदेशकर ते शोधण्यासाठी मग आम्ही आमच्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमचं कुलदैवत सांगा, गोत्र सांगा, आई वडिलांचं पूर्ण नाव द्या, त्याच्यानंतर अशा काही गोष्टी आम्ही विचारतो. तर त्या सगळ्या त्या तुम्हीच द्यायच्या. कुठे फॉर्म भरायला तसं काही कठीण नसतो. आणि एकदा अर्ज आले की आता आम्ही पूर्वी असं असतं की अर्ज आले की कमिटी त्याच्यावर विचार करायची आणि मग पेमेंट व्हायचं. त्याच्यामुळे ते जर म्हणजे दिवाळीचा असा वेळ यायचा. आता आम्ही असं केलेलं आहे की गेल्या वर्षी जर आम्ही तुम्हाला शिष्यवृत्ती दिली असेल आणि यावर्षी तुम्ही अर्ज केलात आणि तो तुमचा अर्ज जर व्यवस्थित आलेला असेल तर अर्ज आलेल्या आमचे पदाधिकारी तुम्हाला शिष्यवृत्ती देऊन टाकतील. त्याच्यासाठी कमिटीची वाट बघायची गरज नाही. जे नवीन अर्ज असतील किंवा ज्या अर्जामध्ये काही अडचणी आहेत तेव्हा तेवढेच अर्ज फक्त कमिटीपुढे येतात. त्यामुळे लवकर पेमेंट करणं आम्हाला शक्य होतं. कारण काय शिक्षणासाठी मदत जी पाहिजे असती त्यामुळे जुलै ऑगस्टमध्ये मिळावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे ते आम्ही करतो. आणि त्याच्यातला दुसरा एक भाग म्हणून आता मुलांना प्रोत्साहन म्हणून 10वी आणि 12वी याच्यामध्ये जे चांगले गुण मिळून मुलं पास होतात किंवा पुढच्या शिक्षणामध्ये जर चांगलं जर प्रावीण्य जे मिळवतात अशा लोकांचं प्रोत्साहनासाठी एक पारितोषिक असतो. पण तो पूर्णपणे पारितोषिक जी आहेत ना ती सुद्धा देणगीदारांनी दिलेल्या रकमेतूनच आहेत. संस्थेकडे अशी पारितोषिक फारशी नाहीत. 10वी 12वी जर सोडली तर अशी पारितोषिके संस्थेने आपल्या फंडातून दिलेली नाहीत. लोकांनी संस्थेकडे फंड ठेवले. आता कमीत कमी 25,000 रुपये जर एखाद्याने आमच्याकडे ठेवले तर त्याच्यातून जे काय 2-3 हजार रुपये व्याज येईल त्या व्याजातून आम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे ते देतो. आणि देणगीच्या सुद्धा असं देणगी देताना सुद्धा जर मोठी देणगी असेल 10 लाख किंवा अशी जर मोठी देणगी असेल 5 लाख 10 लाख तर मग देणगीदाराला काही अटी पण आमच्याकडे घालतात की ह्या माझ्या दिलेल्या पैशातून जे तुम्ही द्याल ते कोकणातल्याच एका विशिष्ट भागासाठी द्या अशा प्रकारे सांगू शकतात आणि ते आम्ही पाळतो. त्याप्रमाणे असतं. आणि पारितोषिकांच्या बाबतीत असेल तुम्ही ज्या मुलाला पारितोषिक द्या म्हणून सांगा म्हणजे ज्या पहिला दुसरा चौथा काय नंबर असेल तो त्याला तुम्ही ते द्या असं ते दिलं जातं. परंतु आता एक असा ट्रेंड सुरू झाला आहे की ही पारितोषिकाची जास्त रक्कम कोकणातल्या मुलाला जाते आणि बाहेरच्या लोकांना ते जात नाही. पण त्याचं खरं कारण असं आहे की कोकणातलीच मुलं जास्त अर्ज करतात. कारण आपली कम्युनिटी मेनली ह्या तिन्ही संस्थांचे जे फायदे घेतले जात आहेत ते फायदेशीर घेणारे म्हणजे लाभार्थी आहेत ते 80% कोकणातलेच आहेत. त्यामुळे कोल्हापूर म्हणा, पुणे म्हणा, बेळगाव म्हणा किंवा मुंबईमध्ये आपले जे कुडाळदेशकर आहेत
ते फारसे आमच्याकडे अर्ज करत करत नाही. नाही. ते करतात पण फारसे नसतात. जास्त करून कोकणातील लोकांचं असल्यामुळे तिकडे जास्त ते करून जास्त तिकडे जातात. आणि पारितोषिकं सुद्धा अशीच आहेत की काही लोकांनी जुन्या काही त्यांच्या भावना असतील म्हणून कोकणातल्या मुलातून पहिला येणारा, कोकणातल्या मुलातून दुसरा ते येणारा, विषयवारी पण विभाग आहेत मला वाटतं. कोकणातून येणाऱ्या गणितातून मुलांसाठी असा मुद्दा असल्यामुळे त्यांना ती जास्त जातात. पण ते दिसताना तर दिसतं की कोकणाकडे सगळं ओढा आहे का, तर तसं नाही. तसं नाही. आता तुमच्या बोलण्यात नाही माझ्या लक्षात आलं की हे अर्ज करताना कुडाळ देशकर आहोत असं एक काहीतरी तुम्हाला एक द्यावं लागतं हे. पण असं म्हणजे माझा वैयक्तिक प्रश्न आहे असा की तुम्ही सुरुवातीलाही सांगितलं की हे सगळ्या संस्था ज्या आहेत ह्या फक्त कुडाळ देशकरांसाठी काम करतात. पण आता हळूहळू काळाची गरज म्हणून थोडंसं आपल्या ज्ञातीच्या बाहेर जाऊन पण आपण काम करावं, कारण तुमच्याकडे फंड आहेत, चांगली रक्कम तुमच्याकडे जमते आणि थोडंसं कुडाळ देशकरांना कदाचित आता गरज नाही असं मी नाही म्हणणार, पण चांगली परिस्थिती कुडाळ देशकरांची होते आर्थिक सुद्धा. त्यामुळे कदाचित असं नाही का वाटत की आता हळूहळू थोडं यातनं आपण इतर समाजांसाठी पण थोडं काम करायला हवं, फक्त कुडाळ देशकर असं मर्यादित न राहता. नाही, ते खरंच आहे. कारण का आता होतं आहे की कुडाळकरांसाठी संस्था स्थापन झाल्या आणि त्यांचा कारभार पण कुडाळकरांसाठी होता. पण आता आधी कुठल्या तरी एका ज्ञातीसाठी संस्था आहे आणि ते फक्त ज्ञातीपुरतंच काम करेल अशा प्रकारचा कॉन्सेप्ट शासन दरम्याने ॲक्सेप्टच होत नाही. अच्छा. की तुम्ही असं सांगितलं ना की अमुक एक गोष्ट आम्ही करणार नाही कारण आमच्या कम्युनिटी लेवलला ते आहे म्हणून, तर तसं मान्य करत नाही. धर्मदायक म्हणा, गव्हर्नमेंट म्हणा, कुठेही तुम्ही गेलात ना तर हा अडचणीचा मुद्दा आता येतोच आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा ह्या संस्थांनी किंवा ह्या आमच्या जुन्या संस्था चालकांनी बदल केले नाहीत असं नाही. बदल केलेच. इच्छा आहे करण्याची, पण ते ज्या गतीने व्हायला पाहिजे तिथे झाले नाही ते आम्ही मान्य करतो. आता हे सुरुवातच बघा की सुरुवातीला फक्त कुडाळ देशकर म्हणजे कुडाळ देशकर असाच प्रकार होता. म्हणजे तेव्हा असं की एखाद्या कुडाळ देशकर नाते बांधवाने सारस्वत मुलीशी लग्न केलं तर त्याला असणाऱ्या मुलांना सुद्धा ही संस्था शिष्यवृत्ती देत नव्हती, कारण त्याने कुडाळ देशकरच्या बाहेर जाऊन लग्न केलं म्हणून. हळूहळू ती परिस्थिती बदलली, विशेषतः पंचगौडांमध्ये बाबतीत ती परिस्थिती बदलली. आता तसं राहिलेलं नाही. परंतु ह्या संस्थेमध्ये झालंय काय की आम्ही पितृसत्ताक पद्धतीने चालतो आणि कुडाळ देशकर ही ज्या संस्था आहेत त्याच्या मेंबरशिप होण्यासाठी तुम्ही कुडाळ देशकर असणं हे आवश्यक मानलं जातं. त्यामुळे जन्माने जे कुडाळ देशकर ते सगळे कुडाळ देशकर असं आम्ही सोपी व्याख्या केली. त्यामुळे ज्या कुडाळ देशकर मुली जन्मतः कुडाळ देशकर आहेत आणि दुसरीकडे गेल्या त्या मग कुठेही जाऊ देत, त्या आमच्या सभासद असू शकतात कारण ते जन्माने कुडाळ देशकर आहेत. त्यानंतर थोडंसं सॉफ्ट कॉर्नर ठेवण्यासाठी किंवा आणखीन काही प्रॉब्लेम नको म्हणून ज्या कुडाळ देशकरांच्या पेक्षा दुसऱ्या कम्युनिटीतून आपल्याकडे आल्यात, सुना म्हणतात, सुना म्हणून ज्या आल्यात त्या आमच्याच झाल्या असं समजून आपण त्यांनाही सगळं बेनिफिट दिले जातात किंवा त्यांच्या मुलांना मिळतात. पण बाहेर गेलेल्या मुली आहेत ना त्यांना जे बेनिफिट आम्ही देऊ इच्छितो त्यांच्या मुलांना दिले जात नाहीत. कारण आम्ही पितृसत्ताक पद्धती मानत असल्यामुळे जी काही ज्ञाती आहे ती वडिलांची जात मुलाला मिळते. त्यामुळे आमची मुलगी बाहेर गेली तर ती आमची आहे म्हणून तिला आम्ही कुडाळ देशकर मानतो, पण तिला तिच्या वडिलांचं हे मिळतं, त्यामुळे तसं होत नाही. पण आता त्याही पुढे जाऊन या संस्थांचे जे हे आहेत उद्देश आहेत त्या उद्देशामध्ये कुडाळ देशकर व्यतिरिक्त काही लोकांना समावेश करणं शक्य आहे का अशा प्रकारची एक विचारसरणी आमच्यामध्ये पण आहे. आता 1-2 वर्षापूर्वी हा विचार आल्यानंतर गौडवण सभा ही जी संस्था आहे त्या संस्थेने असा प्रयत्न केला. त्याच्या आधी मी सांगायचं की डोंबिवलीला एक सहयोग म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेने आपली नवीन घटना जेव्हा बनवली तेव्हा त्यांनी हा पहिल्यांदा प्रयत्न केला की आपण थोडंसं इतरांसाठी पण ओपन करू म्हणून. सहयोगमध्ये विद्यार्थी अर्ज करतात, त्याच्यामध्ये कुठलाही कुडाळ देशकर पाहिजे असं त्यामुळे सहयोगने आपल्या उद्देशामध्ये हे समाविष्ट करून घेतलं. किंवा आर्थिक मदत सुद्धा जे सहयोग करतं ते सुद्धा कुठल्याही कुडाळ देशकरांनीच अर्ज केला पाहिजे असा नियम तिथे नाहीये. कुडाळ देशकर संस्थेच्या सहयोग या संस्थेने सुरुवात अशी केली की आम्ही मेंबरशिप जरी रिस्ट्रिक्टेड असली आमच्या लोकांसाठी तरी आम्ही आमचे जे फायदे आहेत, आम्ही जे मदत करू इच्छितो लोकांना, ती शैक्षणिक असेल, आर्थिक असेल किंवा आणखी अन्य कसली असेल, ती आम्ही करताना गरजू माणूस बघून समाजातल्या इतर घटकांचा सुद्धा विचार करू. कारण काय झालंय नुसतं गरजू म्हणून चालत नाही, कारण गरजू आमच्याकडे पण खूप आहेत. त्यामुळे आम्ही हा विचार करताना इतर समाजातील घटकांचा सुद्धा विचार करू अशा प्रकारचा सुरुवात ती केली आणि त्या संस्था ते तसं करते. त्याच्यानंतर आता गौडब्राह्मण सभा या संस्थेने सुद्धा असं करायचं केलं आणि त्याने आपल्या
घटनेमध्ये बदल करून घ्यावा लागतो तो त्यांनी केला की त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं की आम्ही आता फक्त कुडाळ देशकर संस्थांशी संबंध न राहता इतर संस्थांशी सुद्धा म्हणजे अन्य कुडाळ देशकर सेवा व्यतिरिक्त ज्या संस्था आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही सहकार्य करायचा प्रयत्न करू. अर्थात हे करताना अजूनही जी एक आम्हाला भीती आहे की आम्ही ओपन झालो तर सगळे लोक आमच्याकडे येतील आणि मग आमचं वर्चस्व कमी आहे, ही भीती अजूनही आमच्यामध्ये काही लोकांमध्ये आहे. पण पदाधिकारी रिस्ट्रिक्टेड ठेवून आपल्याला नाही का करता येणार? पदाधिकारी- मदत द्यायची पण पदाधिकारी मुख्य रिस्ट्रिक्ट पदावर जी लोक आहेत ती आपली. पदाधिकारी रिस्ट्रिक्ट अशासाठी राहतील की सभासदच जे होणार आहेत ते फक्त कुडाळ देशकर करतात. त्यामुळे तो हे मदत देऊ शकता हा, पण मदत देताना आपल्याला आता बाहेरच्या लोकांचा पण विचार करता करावा लागेल, येईल आणि त्याचं एक स्वरूप चालू आहे. त्याच्यानंतर निराश्रित सहकारी फंडाने सुद्धा त्यांचं बघून निराश्रित सहकारी फंडाने सुद्धा तशा प्रकारचे बदल की आम्ही आता इतरांशी सुद्धा सहकार्य करायची तयारी दाखवतो अशा प्रकारचे बदल त्यांनीही करून घेतले. त्याच्यानंतर आता विद्यार्थी समाजाकडे सुद्धा ती प्रोसेस चालू आहे की असं आपण इतरांशी सहकार्य करायचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे मग काय होईल की इतर आपल्यासारख्या संस्था ज्या दुसऱ्या समाजाच्या आहेत त्यांच्याशी सहकार्य करणं आणि मग त्याच्यातून पुढे जाऊन अगदीच गरजू जे लोक आहेत पोचता येईल तसं. आणि अशा प्रकारे जर आम्ही केलं तर कदाचित आमच्यातला जो तरुण पिढी आहे त्यातले काही लोक आमच्याकडे येतील. कारण आज हे फक्त कुडाळ देशकर जे आपण चाललेले आहे म्हणून तर काही लोक त्याच्यापासून दूर राहतील. आज कसं आहे की आम्ही इथे अभिमानाने सांगतो आम्ही कुडाळ देशकर म्हणून, पण आमच्या दुसऱ्या संस्थांमधून काम करताना किंवा ऑफिसमध्ये काम करताना आम्ही कुडाळ देशकर असं सांगायची पद्धत नाही आहे आणि तसं त्याला कोणी विचारणार पण नाही. त्यामुळे इतरांबरोबर लागताना आम्ही तुमच्याबरोबरच एक असं जर आम्ही म्हणत असू तर या संस्थेमध्ये सुद्धा आता इतरांचा विचार करावा लागेल. आणि याच्यात खरं आणखीन सांगायला लागेल म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो सहकारी कायदा केलाय त्या सहकारी कायद्यामध्ये त्यांनी कंपल्शनच केलंय की तुमच्या संस्थेमध्ये मेंबरशिप ओपनच असली पाहिजे. आणि म्हणून आमची जी क्रेडिट सोसायटी आहे तिथे तो आता इश्यू झालेला आहे. क्रेडिट सोसायटीमध्ये मेंबरशिप लिमिटेड टू कुडाळ देशकर आहे आणि ते अडून पडले आहेत की तुम्हाला मेंबरशिप ओपन करायला लागेल आणि ती आता त्यांची केस वगैरे चालते आहे. आणि त्यामुळे मग काय होतं की आमची क्रेडिट सोसायटीमध्ये नवीन काही करायचं असेल तर रजिस्टरची परवानगी आम्ही आणायला गेलो तर ते हा मुद्दा दाखवतात की तुम्ही आधी एक घटना दुरुस्तीचं काम करा नंतर असं होऊ शकतं. पण त्याच्यातून मार्ग निघेल. आम्ही कुठल्याही बाबतीत तसे रिजिड असं आमची विचारसरणी नाहीये, परंतु काहीतरी नवीन एकदम घेऊन जुनं नाहीच करणं असंही आम्ही करणार नाहीये. पण हा जो प्रोसेस केल्या जातील आणि तसं होणार आहे, तसं होत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पालघरला जी संस्था सुरू झाली त्यांनी पण तसं ते सर्वांसाठी त्यांनी हे ठेवलं. अशा इतर संस्था सुद्धा ते प्रयत्न करतायत. ते आपल्या लोकांचं वर्चस्व राहून सुद्धा आपण इतरांना मदत करू शकतो आणि तशा प्रकारची मदत विशेषतः कोकणातल्या लोकांसाठी आवश्यक आहे. जसं आता आपण विद्यावृत्तीविषयी बोललो, थोडक्यात तुम्ही प्रेक्षकांना आमच्या निराश्रितमध्ये जे कोण अर्ज करू शकतं किंवा कोणी तुमच्याकडे आलं पाहिजे? निराश्रितच्या बाबतीत तर एकदम स्पष्ट आहे की ज्याचं कोणीही तारणहार नाही. म्हणजे ज्याला मूलबाळ नाही ते लोक वयस्कर झाले की त्यांना कोण मदत करणार ते लोक. त्याच्यानंतर समजा एखाद्या वेळी अपंग असं अपंग असलं तर त्याला उपजीविकेचं साधन नाही म्हणून ते लोक. किंवा अलीकडच्या काळामध्ये असंही होतं की समजा अचानक एखाद्या घरात मृत्यू झाला आणि बाईवर हे आलं संकट आलं तर तिला त्यातून सावरण्यापुरते एक 5 वर्ष अशा प्रकारची जे लोक आहेत त्यांना ही संस्था मदत करते. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की विद्यावती समाज म्हणा किंवा गौरब्राह्मण सभा या संस्था ज्या आहेत त्यांनी एखाद्याला मदत करायची म्हटली तर एक वन टाईम मदत केली तो विषय संपला. मग त्यांना त्याच्यात पुन्हा काही जबाबदारी येत नाही. पण निराश्रित सहकारी फंड ही संस्था अशी आहे की ज्यांनी जर एखाद्या निराश्रित लाभार्थी म्हणून त्याची निवड केली तर त्याच्या हयातीपर्यंत त्याचा जबाबदारी पेन्शन स्वरूपामध्ये मदत दिली जाते की जी पूर्वी 25-30 रुपये देत होती ती आता सगळे महिन्याला 2,000 रुपयापर्यंत. त्यामुळे ही निवड करताना या माणसाला किती पुढे 20 वर्ष 15 वर्ष आपल्याला मदत करायची आहे हे लक्षात घेऊन तो खरोखरच निराधार आहे का, त्याची मुलं नाहीये तर मग त्याचं उपजीविकेचं साधन काय हा मुद्दा येतो. आता कोकणामध्ये मुलं नाहीत पण तुमची बागायती असेल, एखाद्या घरामध्ये मुलं विचारत नसतील तर तशा लोकांनाही तुम्ही मदत करा. हा एक आता मुद्दा यायला लागलेला आहे की आता पूर्वी कसं होतं मुलं नाहीत म्हणजे ते तुम्ही निराश्रित, पण आता काही पालक असे सांगतात की आमची मुलं आहेत पण आम्हाला विचारत नाही. पण अशा केसमध्ये विचारपूर्वक जर सांगितलेली वस्तुस्थिती खरी असेल तर मग स्पेशल केस म्हणून काही वेळा आम्हाला असं करावं लागतं. आणि ते करताना आम्ही थोडंसं मग 5 वर्षासाठी 3 वर्षासाठी करून बघतो त्याच्यातून काय हे होतं ते आणि नंतर ते हे करतो. आता त्या लोकांना
ही जी निराश्रित म्हणून 100-150 लोक आमच्याकडे लाभार्थी म्हणून आहेत, तर ती सगळी तर ओल्ड एज असतात नॉर्मली. 60 वर्षाच्या आधी आम्ही साधारणपणे विचारच करत नाही अशा लोकांचा. 60 वर्षानंतरच अपंगावर असेल तर सोडून द्या. तर त्या लोकांचं काय होतं की त्यांना आता आर्थिक मदत तर आम्ही करतो, पण त्यांचं वैद्यकीय मदतीची पण त्यांना गरज असते. मग ह्या संस्थेने असं सुरू केलं की या लोकांना थोडी वैद्यकीय मदतही आपण सुरू करावी. त्याच्यासाठी मग 2-3 मोठ्या देणगीदारांनी, त्याच्यामध्ये एक गोव्याचे परुळेकर ग्रस्त आहेत, त्यांनी 25 लाख रुपये देणगी दिली. नंतर श्रीबा पाटील म्हणून एक आमच्या कोकणातले आहेत, त्यांनी एक 15 लाखाची देणगी दिली. असे पैसे गोळा करून आणखीन एक दाभोळकर नावाचे ग्रस्त आहेत, त्याने एक मोठी 70-80 लाखाची देणगी, असे ते गोळा झाल्या. आणि त्याच्यातून मग त्याच्या व्याजातून आम्ही आता आर्थिक मदतही ह्या लोकांना करतो. पण ते त्यांची पहिलं हे असतं की ते निराश्रित आहेत आणि त्यांना आर्थिक मदत करतो. पण मग कधी कधी असंही होतं की समजा कॅन्सर किंवा अशा आजारामध्ये एखाद्या कुटुंबावर एवढी मोठी संकट येतं की मग त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा त्याच्या घरामध्ये कमवते आहेत, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्यांना ती अडचण होते. आणि म्हणून त्यांनाही मदत करतो. आणि त्याच्यासाठी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो एकनाथ ठाकूर यांच्या स्मरणार्थ गौरव सभेमध्ये कर्करोगाच्या बाबतीत मदत करणारा एक फंड निर्माण केला त्यांनी. आणि तो 1 कोटीचा हवा अशी त्यांची ही आहे. आणि ते टार्गेट त्यांचं आता जवळ येते. जवळपास 70-1 लाख रुपये त्यांनी गोळा केले. आणि त्याच्या येणाऱ्या व्याजातून कॅन्सर पेशंटसाठी वेगळी मदत दिली जाते. निराश्रित सुद्धा मदत देते. तर निराश्रित आणि गौरव सभा मदत करताना हे बघतात की दोघांनी मिळून जरी मदत केली तरी त्या माणसाला ती एकत्रितपणे किती जाते, ती जास्त जाऊ नये, असाही त्याच्यामध्ये उद्देश असतो. तशा प्रकारचं सहकार्य आम्ही इतर संस्थांची सुद्धा करतो. विद्यावधी सुद्धा करते. तर उदाहरणार्थ विद्यावधी समाज आणि सहयोग ही संस्था, तर हे शिष्यवृत्ती म्हणून आर्थिक मदत करतात. गौरव सभा सुद्धा करते. मग ते एकमेकाशी, ज्यांनी विद्यावृत्तीकडे अर्ज केलाय ते सहयोगकडे सुद्धा शैक्षणिक मदतीसाठी येऊ शकतात आणि गौरवकडे येऊ शकतात. तुमच्या दोघांमध्ये काही अंडरस्टँडिंग असतं का? ते अंडरस्टँडिंग असं असतं की आम्ही एकमेकाशी संवाद ठेवतो किंवा तुम्ही या लोकांना मुलाला दिलं का, देताय का. आणि आता तर ज्ञातीमध्ये काय झालंय की काही मोठे लोक आहेत की जे स्वतः काही मुलांना मदत करायला तयार असतात. त्याच्यामध्ये जिहुला एक आरे माझगावकर ती फॅमिली आहे. त्याच्यानंतर परदेशामध्ये एक राजेंद्र कोत्रेकर फॅमिली आहे, राजेंद्र कोत्रेकर. ही लोक काय म्हणतात की तुम्ही मुलं सिलेक्ट करा आणि आमच्याकडे द्या, आम्ही त्यांना मदत करतो. तर अशा प्रकारच्या मदतीसाठी जे काय म्हणतात ते त्यांना मुलं शोधून देण्याचं काम आहे, ते सहयोग करतं. गौरव सभा करते, विद्यावधी समाज करते, ते आम्ही करत असतो. पण ह्या सगळ्यासाठी एकमेकाशी आम्ही सहकार्य करतो की ते जेणेकरून एकाच माणसाने त्याचा अनड्यू ॲडव्हान्टेज घेऊ नये. तर निराश्रितमध्ये थोडं लिमिटेडच असतं ते करतं. पण ते त्याच्यामध्ये मुद्दा हाच आहे की एखाद्या याची जबाबदारी घेतली तर ती पूर्णपणे घेत असल्यामुळे काळजीपूर्वक घेतलं जातं. अर्थात अचानक मृत्यूच्या कारणाने समजा एखाद्या बाईला तिच्या घराच्या मदतीसाठी आम्ही ती मदत देत असू, तर ती मात्र 3 किंवा 5 वर्षासाठी पहिल्यांदा असते. आणि मग तिची मुलं असतात, ती शिकतायत का, ती मुलं शिकत असतील तर बाजूची विद्यावधी त्यांना मदत करते. आणि असं लक्ष ठेवून जर ती फॅमिली आता आपल्या पायावर उभी आहे, मुलं आणि मुलगा मुलगी जर आहे आणि ते आता कमवते झाले आहेत, तर ती आम्ही बंदही करतो. आता त्याच्यामध्ये कसं होतं अलीकडेच्या काळामध्ये की घरामध्ये मुलगी आहे, ती शिकली, नोकरी, लग्न करून गेली, तर मग पालकांचं काय असा मुद्दा येतो. तर त्या बाबतीत आम्ही अजूनही थोडंसं स्ट्रिक्ट आहोत की मुलगी जरी गेली तरी आई वडिलांना विचारलं पाहिजे, ती तिची जबाबदारी आहे. पण केस टू केस समजा ते तिला शक्य नसेल तर मग तशा लोकांचा सुद्धा विचार घेतो. पण हार्ड अँड फास्ट असे रूल असं नाही, असा आहे की मुलगा किंवा मुलगी यांनी आपल्या फॅमिलीला सांभाळलं पाहिजे. शेवटी आता मी तुम्हाला असं विचारते की बरेच वर्ष आता तुम्ही काम करताय, आपण जवळजवळ 40-45 वर्ष मला वाटतं तुम्ही काम करताय. तुमच्या बरोबर जी काम करणारी लोक आहेत किंवा तुमच्या नंतर येऊन जी कामं करणार आहेत लोक, त्यांना तुम्ही काय एक उपदेश नाही मी म्हणणार, पण काय सल्ला द्याल की जेणेकरून या संस्था आतापर्यंत जे काम करत आले ते तसंच किंवा त्याच्यापेक्षा चांगलं पुढे चालू राहावं? त्याचं खरं कारण असं एक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी या संस्थेत ज्या पदावर आहे त्याच्यामध्ये माझं कर्तृत्वपेक्षा संस्थेची समाजामध्ये जी प्रतिभा आतापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्माण केली, म्हणजे नाना पंतवालकर विद्यावधीचे अध्यक्ष आहेत, याच्यापेक्षा
विद्यावती संस्थेत जो मान आहे, संस्थेत त्याच्याबद्दल जो समाजाचा मान आहे. जिव्हाळा आहे तो महत्वाचा मानून आपण कार्य करायला पाहिजे. मी पदावर आहे म्हणून ते मी म्हणेन तसं किंवा असं करणं चुकीचं आहे. आणि आमच्याकडे एक असतं की देणगीदार जे असतात, विशेषतः देणगीदारांचीच आमचा जास्त संबंध येतो. आमच्याकडे 500 रुपये देणगी घेऊन आलेला आणि 5 लाख रुपये देणगी घेऊन आलेला, समान वागणूक दिली जाते. ह्या दोघांना संस्थेत ते सभासद म्हणून आमच्याकडून सारखाच रिस्पॉन्स मिळतो. आता ते काय म्हणतात, प्रॅक्टिकली कदाचित लोकांना शक्य वाटणार नसेल, पण आमची भावना तरी तीच असते की ज्याला जसं शक्य असेल तो तसं मदत करण्यामुळे 500 रुपये ज्याला शक्य आहे त्याने 500 केले, ज्याला 5 लाख शक्य असेल त्याने 5 लाख केले. त्यामुळे तिथे कुठे फरक केला, आणि निदान हेतू तरी तसा नाही फरक करण्याचा. मग मुद्दा असा येतो की पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक किंवा काही इन्फ्लुएन्शियल समाजातल्या माणसांनी सांगितलं म्हणून संस्था काही निर्णय करते का, तर त्या बाबतीत आम्ही 101% सांगू शकतो की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या निर्णयाला आमचे पदाधिकारी किंवा समाजातले मान्यवर व्यक्ती इन्फ्लुएन्स करत नाहीत. जे नियमात आहे तेच होतं, ते करतो. तुम्ही एखादी सूचना केलीत आणि ती आम्हाला पटली तरी सुद्धा ते आत्ता आमच्या नियमात नाहीत, आम्ही करत नाही, पण वेळप्रसंगी त्याच्यावर चर्चा करून तशा प्रकारे नियमामध्ये बदल करून ते सर्वांपर्यंत पोचून आम्ही तशा प्रकारच्या सुधारणा करतो. त्याचं एक उदाहरण मी आता तुम्हाला सांगेन की विद्यावती समाज जेव्हा पारितोषिक देतो तेव्हा असं होतं की 10वी आणि 12वीचे मार्क घेताना आउट ऑफ 500 वगैरे असा जो प्रकार असतो, तो बेस्ट ऑफ 5 करता आम्ही म्हणत होतो की परीक्षा 600 मार्काची आहे ना, मग 600 मार्कामध्ये तुला किती मार्क मिळाले त्याप्रमाणे आम्ही नंबर लावणार. कित्येक वर्ष आम्ही करत होतो, पण लोकांची मागणी होती की हे करण्यापेक्षा बेस्ट ऑफ 5 तुम्हाला देतं ते तुम्ही करा. ते आमच्या लोकांना पटलं. त्याच्यामध्ये 2-4 वर्ष गेली आमची. नंतर आम्ही ते ठरवलं तसं आम्ही करूया म्हणून. त्याच्यानंतर 1 वर्ष आम्ही त्याच्यावर जाहिरात केली आणि नंतर ते इम्प्लिमेंट केलं. तेव्हा लोकांच्या आलेल्या सूचना घेऊन ताबडतोब सूचना करणारा माणूस कोण मोठा आहे, किती मोठा आहे याचा विचार करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी आम्ही करत नाही. फक्त त्याने जर सूचना केली असेल, चांगली असेल तर त्याचा विचार होतो आणि त्याच्यातूनच येतं. आता या संस्था ओपन करण्याचं हे सुद्धा असंच आहे ना, ओपन करा संस्था तुमच्या सगळ्यांसाठी वगैरे असा प्रकार आहे. तो हळूहळू याचं कारण तेच आहे की ही मागणी तत्वता मान्य असली तरी ती इम्प्लिमेंट करताना थोडा विचारपूर्वक ते केलं आहे म्हणून होतो. त्यामुळे घटना दुरुस्ती वगैरे हा पण त्याच्यातला मुद्दा येतो. घटना दुरुस्ती येते. काही वेळा असं होत झालेलं आहे, घटना दुरुस्ती करायचं म्हटल्यानंतर सुद्धा त्याचे प्रोसेस असतात. त्यात कुठे अडलं तर कोणी प्रेस्टिज इश्यू करून निघून गेलं किंवा पोलिसी करून ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला, असं आम्ही करत नाही. 2-3 वेळा आमचे असे प्रयत्न झाले की आम्ही घटना दुरुस्ती बदल केला, पण AGM मध्ये त्याला विरोध झाला आणि ते करता आलं नाही. आम्ही आमचा ते व्यक्तिगत काही मानलं नाही, मागे घेतलं आणि पुन्हा प्रयत्न केले. त्यामुळे आणि एक आहे की इथे येणारे जे लोक आहेत ना, त्याला इथे काहीतरी पद मिळणार आहे, समाजात नाव होणार आहे, अशी इच्छा ठेवून येणाऱ्या लोकांना ही संस्थाच नाही आहेत. तुम्हाला काहीतरी अशा कामाची आवड असेल तरच तुम्ही इथे आलात. कारण काय हे कसं माहिती आहे ना की म्हणजे आर्थिक लाभाच्या बाबतीत जर आपण विचार केला ना, तर स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून आज आमचे सगळे जे कोण कार्यकर्ते आहेत, ऑफिसर आहेत, ते स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करूनच काम करतात. रोज तिकडे जाणं, कुठल्याही आर्थिक अपेक्षा नाहीच. आणि कुठल्या प्रकारे म्हणजे चहा पाणी सभेच्या वेळी जो करायचा असतो की नाही, त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही खूप हे असतो. मग त्यातलाच कोणी कार्यकर्ता काहीतरी बिस्किट घेऊन येणार, त्याच्यावर आम्ही चहा पाणी भागवणार, असं होतं. पण ते आता हळूहळू तसं राहील असं नाही, कारण संस्थेचं उत्पन्न वाढतं तर काही लोकांचं म्हणून खर्च करायला काय हरकत आहे. पण तसं अजून आम्ही करत नाही, कारण उद्देश एक आहे की जेवढे जास्त पैसे शिल्लक राहतील तेवढी आपल्याला उद्दिष्टावर खर्च करता येईल. त्यामुळे साधारणपणे उत्पन्नाच्या 90% पर्यंत खर्च हा आम्ही उद्दिष्टावर करत असतो. त्यामुळे नाव पाहिजे, काही आर्थिक लाभ पाहिजे अशा प्रकारे काही होत नाही, करून कोणी येणार नाही. जे येतात त्यांनी आवडीने यायचं. आणि आम्ही ते सांगतो, आता तुम्ही आम्हाला असं म्हणता की तुम्ही समाजकार्य केलं, तुम्ही अमकं केलं तमकं केलं, पण मुळात असं की आम्हाला आवड होती म्हणून आम्ही इकडे आलो. त्यामुळे आता असं काही आवड होती आलं आणि जबाबदारी घेत गेलो. आता एक असा पण विचार येतो आहे की काय होतं की आमच्याकडे 60 वर्षानंतर लोक इकडे संस्थेत काम करायला येतात, 50-60 वर्षानंतर. त्यामुळे त्यांचा जो काळ असतो तो पुढे किती राहणार असा मुद्दा येतो. त्यामुळे तुम्हाला आज असं दिसेल की 60, 70, 75 वर्षाची माणसं इथे काम करतात. मग कुठून तरी कोपऱ्यातून एक असा सूर येतो की इथे सगळे सिनियर लोक बसलेले असल्यामुळे नवीन लोकांना काही चान्स नाही. अर्थात हे तितकंसं खरं नाही, कारण आजच्या संस्थांमध्ये बघितलं तर जवळपास 40%
लोक पदाधिकारी हे तरुणच आहेत. हम्म, त्यामुळे ते तितकंसं करणं नाही, पण बाहेरून तसं दिसतं. हम्म. किंवा एखादा माणूस एकाच पदावर खूप वर्ष असतो, तसंही हां. होतं. तर त्याच्यावरती आता आम्ही असा प्रयत्न गट म्हणून सभेमध्ये केलेला आहे की 75 वर्ष ज्यांना पूर्ण झाली असतील त्यांनी कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून राहू नये, हां. म्हणजे नवीन पुन्हा येऊ नये. असतील तर ते 75 पूर्ण झाले तरी 76 ते 77 पर्यंत राहू शकतात. आणि महत्वाची जी पदं आहेत, अध्यक्ष म्हणा किंवा विश्वस्त सिनियर सिटीजन, ती जी पदं आहेत ती विशेषतः या संस्थांमध्ये विशेष असतात की अध्यक्ष आणि विश्वस्त जे असतात त्यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काही नसतात. अच्छा. रोजच्या याच्यामध्ये त्यांनी काही लक्ष घालायचं नाही, अच्छा. पण एक वडीलकीच्या नात्यातून ओव्हरऑल संस्थेवर लक्ष ठेवायचा, संस्थेत काय चाललंय ते, आणि त्यांचं काय चुकत असेल तर ते तर सांगायचं, ते दर्शवायचं. सांगायचं. अशा प्रकारचे ती पदं आहेत. त्या पदासाठी आम्ही ती मुदत 80 वर्षापर्यंत ठेवलेली आहे. वयाच्या 80 वर्षापर्यंत तुम्ही त्या पदावर राहू शकता. अच्छा. आणि 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राहू नये, आणि तशा प्रकारच्या प्रोव्हिजन आता घटनेमध्ये करून ठेवलेले आहे. पण समजा एखादा माणूस स्पेसिफिक एका संस्थेविषयी बोलतात. गव्हर्नमेंटचा विषय असा तोच प्रकार इतर संस्थांमध्ये हळूहळू येईल. आणि आमचं म्हणणं असं आहे की एक संस्था गव्हर्नमेंट सभा ही आपली प्रातिनिधिक संस्था असल्यामुळे त्याने जे हे काय प्रथा सुरू स्वीकारलंय, केलेली आहे ते इतरही जरी घटनेबद्दल केलं नाही तरी इतरांनी स्वीकारायला हरकत नाही. स्वीकारायला हरकत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की तुम्ही हा, हळूहळू या गोष्टी म्हणजे वयाच्या मानाने तुम्ही बाजूला होणार, जे हा नियमाला बघितलं जातं. तशी तयारी चर्चा आम्ही आताही केलेली करत आहे. असतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, नवीन माणूस मिळत नाही. अशा वेळी काही वेळा हे जरी आम्ही बोललो तरी ते पुन्हा आम्हाला कंटिन्यू करावं लागतं, ही गोष्ट वेगळी. पण आणि दुसरं असं आहे की इतक्या वर्षी चाललेल्या ज्या संस्था आहेत त्या व्यवस्थितपणे Handover. चालतायत की हे बघणं हे आमचं एक कर्तव्य असल्यामुळे आम्ही बरोबर. येणाऱ्या माणसाला जरा पारखून घ्यायचा प्रयत्न करतो. बरोबर. त्यामुळे काही विशिष्ट हेतू घेऊन जर लोक कोणी येत आमच्याकडे असतील, आले हां. तर त्यांचं कधी आमचं जमणार नाही. नाही. बरोबर. पण नुसतं आम्हाला कधी आवड आहे ह्या कामाची म्हणून आलो किंवा आम्ही शिक्षण किंवा थोडंसं मला वाटतं शिकून घेणं पण गरजेचं आहे. तुम्ही तुमची पिढी असतानाच नवीन पिढीने येऊन तिथे थोडंसं काय कसं चालतं हे काम, काय हेतू आहे असू ह्याच्या शकतं, मागचा, असू किती वर्ष आहेत करतायत हे काम, असं सुद्धा थोडंसं करायला हरकत नाही. फक्त त्या वेळेचा भाग असणं ही मोठी गोष्ट आता आहे. लोकांसाठी तोच महत्त्वाचा वेळ आहे. अवेलेबल असणं. त्यामुळे होतं. मी म्हटलं तसं शेवटचा प्रश्न होता हा. मुद्दाम इथे मी सांगू इच्छिते की हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारणच असं होतं की आमच्या या संस्था काय काम करतात, कशा काम करतात, किंवा आमच्याकडे तुम्हाला अप्रोच व्हायचं असेल मदतीसाठी, कुठली मदत असेल, विद्यार्थी म्हणून किंवा निराश्रित म्हणून, तर तुम्ही काय कशा पद्धतीने आमच्याकडे आलं पाहिजे, आमचं काम कसं चालतं, आणि ह्याची या संस्थांची इतके वर्षाचा जो इतिहास आहे किंवा जे काम करतायत ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवलं पाहिजे. म्हणजे खरं तर बऱ्याच लोकांना ह्याची माहिती आहे, पण तरी सुद्धा या संस्था कशा चालतात ह्याचा एकंदरीत एक आउटलुक तुम्हाला देण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. आणि म्हणून आज मी पंतवालकरांना बोलवलं, त्यांना म्हटलं की तुम्ही याविषयी आमच्याशी बोला. त्यांचे खूप खूप आभार मानते मी की त्यांनी त्यांचा वेळ दिला आणि त्यांच्या संस्थांविषयी आम्हाला माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.